व्हॉट्सअप मित्रांनो, कसे आहात सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. माझं नाव आहे निशांत साळे आणि मी एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे ज्याचं नाव आहे बेरोजगारचे ब्लॉग्स. तर या ब्लॉग्समध्ये मी माझी डेली लाईफ दाखवतो. मी डेली लाईफमध्ये काय करतो आणि कुठे फिरतो, फ्रेंड्सबरोबर टाईमपास करतो, सगळं दाखवतो मी. तर आज मी माझ्या फ्रेंडच्या घरी आहे, म्हणजे रात्र झाली आहे. न्यू डे हॅज स्टार्टेड आणि न्यू व्लॉग इज ऑल्सो हिअर. तर तुम्ही जसं बघू शकता, ओ माय गॉड, सगळीकडे असं वाटतं आरसे आहेत याच्या घरामध्ये. तर याच्या घरी आम्ही सगळे म्हणजे फ्रेंड्स वगैरे आले. अजून तर सगळे नाही आलेत आत्तापर्यंत, फक्त म्हणजे असे आम्ही 4-5 जणच आहे. अजून लोक येत आहेत हळूहळू, कारण की 3 फ्रेंड्स आहेत जे एक फ्रेंड आहे त्याचा PC बिल्ड करत होते आणि एक गेला आहे क्रिकेट खेळायला नेटसाठी, तर तो पण येतो आहे. आणि आम्ही आज असं टाईमपास करणार, घरी बसलो आहे. म्हणजे असं टाईमपास म्हणजे तुम्हाला माहिती आहे टाईमपास काय असतो. बघा सगळे इथे बसले आहेत. ॲनिमे बघताय हे लोक बघतायत आता डिमन स्लेअर. म्हणजे हे तर थोड्या वेळासाठी आहे डिमन स्लेअर वगैरे बघणार. मग त्याच्यानंतर तर मग लेट नाईट टू नाईट टाईमपास. उद्या संडे पण आहे, म्हणजे संडे सुरू झालेलं आहे. तर संडेमध्ये आता आपण बघू काय प्लॅन्स आमचे रात्रीचे आजचे. तुम्हाला दाखवेलच सगळं मी ब्लॉग्समध्ये, बघत राहा काय होतं. बाकीचे फ्रेंड्स येतील तेव्हा पण मी ब्लॉग करणारच आहे, टेन्शन नका घेऊ गाईस. आलेले आहेत सगळे आलेले आहेत. आता नाव इट हॅज स्टार्टेड गाईज. आता मी मध्ये मध्ये ब्लॉग करेल किंवा क्लिप्स टाकेल फक्त, कारण की तुम्हाला पण माहिती आहे की जेव्हा सगळे फ्रेंड्स भेटतात तेव्हा गोष्टी अनफिल्टर्ड आणि अनसेन्सर्ड असतात. तर म्हणून मला म्हणजे सगळा ब्लॉग नाही करता येणार, बट मी असं क्लिप्स टाकेल जेवढं होऊ शकतं. जेवढी रात्र सकाळपर्यंत तर असूच मोस्टली, बट सगळं टाकेल, सगळं दाखवेल, टेन्शन नका घेऊ. फक्त शिव्या खाण्याचे कामं करतो. आम्ही लेट झालेले आहे, बट आम्ही सगळे इथे बसलेलो आहे. बघा सगळे टाइमपास करताय, फुल बॉडी सगळं. अजून एक कंटेंटरची एंट्री झालेली आहे. माझा आवाज व्यवस्थित येणार नाही, बट स्टील बॉडी बघताय एक दुसऱ्याची. हा थम्सअप पितो इथे बसून. फुल टाइमपास चालू एकदम, फुल पॉवर. मी माझ्या फ्रेंडच्या घरी आलेलो आहे, कारण की त्याच्या पण घरी कोणी नाही आहे, बट त्याचे मॉम डॅड सकाळी येणार आहेत. तर सगळं चेक करून जातो आहे की सगळं बंद आहे की नाही वगैरे. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये हे घर दिसलं असेल, हळू फिरवतो आहे मी. तर मी तिथे आलेलो आहे. आता पावसामध्ये स्कूटीवरती आम्ही छत्री घेऊन आलेलो आहे. आता परत चाललो आहे दुसऱ्या मित्राच्या घरी गाईस. अबे स्प्लिट से लगा सॉन्ग लगेगा मन मस्त मगन टॉप बॅटर, लेट्स गो. आलू चाट, ओ माय गॉड, आलू इन द हाऊस. गुड आफ्टरनून मित्रांनो, व्हॉट इज अप. म्हणजे दुपार झालेली आहे आणि मला उठवण्यात आलेलं आहे. म्हणजे जबरदस्ती उठवलं आहे मला. आणि मला सांगितलं आहे की मिसळपाव बनवली आहे, तर फरसाण पाव वगैरे सगळं घेऊन यायचं. आणि बाहेर एकदम जंक्शन पाऊस चालल्यावर मी छत्रीवर फिरतोय आणि मला चालत खूप लांब पर्यंत यायचं पाव आणि फरसाण. हे बघा एकदम डेंजर पाऊस चालला आहे. म्हणजे आता तरी थोडासा कमी झाला आहे म्हणून मी आलेलो आहे बाहेर, पण तरी खूप जर भिजलो तर ताप आहे आणि जर नाही भिजलो तर बरंच आहे. आलो आहे मी परत गाईज घरी.
सो नवऱ्या बॅक हा एकदम इन्सेन पाऊस चालू आहे. पावसात भिजत मी चालत एकदम लांब गेलेलो. फुल भिजलो आहे. सामान पण आणलेलं आहे. आता घरी जाणार, आंघोळ करणार, खाणार, देन आय विल बी बॅक गाईस. आणि काल रात्रीची सगळ्या स्टोरीज सांगेल तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. आय विल कीप यू अपडेटेड. गुड मॉर्निंग झालेली आहे माझी. गुड मॉर्निंग म्हणजे रात्र होत आलेली आहे. आणि मी जसं सांगितलेलं की मी आंघोळ करेल, जेवेल आणि मग तुमच्याशी बोलेल. पण मग जेवल्यानंतर परत झोपलो. आणि जी झोप लागली आहे मला, डायरेक्ट आत्ता उठलो आहे मी. म्हणजे झाले चांगलेच लेट झाले आणि उठलो आहे मी. म्हणजे उठवायला गेलं आहे मला, उठलं नव्हतं. बट स्टील माझे डोळे बघू शकता तुम्ही. बापरे, कालची रात्र इन्सेन होती. डेंजरस, इन्सेन. एवढा डेंजर स्टोरी आहे ना कालच्या. बापरे, पाय दुखत आहे अक्षरशः नाचून नाचून. एवढे पाय दुखत आहे ना, खूप पाय दुखत आहे. सगळेच होतं. खूप टायमानंतर सगळे भेटलो. खूप मजा आली. म्हणजे जे फ्रेंड्स लांब लांब राहतात ते पण आलेले. जे लांब राहत होते ते तिथेच थांबले घरी. आणि जे जवळ होते ते घरी निघून आले आपल्या आपल्या. एक फ्रेंड जो पुण्यावरतून आलेला. मग त्याच्यानंतर जो अजून एक फ्रेंड आहे ते म्हणजे असं मीरा रोड वगैरे साईडवर लांबून लांबून आलेले. माझा आवाज पण बसला आहे. सर्दी झालेली आहे मला, कारण की मी भिजलो पण. सकाळी पण भिजलो. सामान आणायला गेलेलो तेव्हा छत्रीत गेलेलो, तरी पण पाऊस खूप होता. आता तरी थांबला आहे पाऊस कम्पॅरेटिव्हली. येतो जातो आहे, बट रात्रभर खूप पडला आहे पाऊस. आणि सकाळी पण खूप होता. तर बघा, नाव घेतलं परत आलं. काय बोलायचं. खूप थकलो, खूप जास्त. एवढी झोप झाली आहे तरी पण अशी बॉडी एक्झॉस्टेड फील होते. मला वाटतं की रात्रीच चांगली झोप काढावी लागेल, नाहीतर मग काय नाही होणार. नाहीतर असंच बॉडी अशीच राहील. तर जास्त मी स्टोरीज वगैरे सांगत नाही. तुम्ही व्हिडिओज वगैरे तरी बघितलेच असतील, क्लिप्स टाकले जे मी छोटे छोटे काल रात्रीचे. असं काही इन्सेन झालं नाही आहे, पण मजा केली. सगळे होते, खूप टायमानंतर भेटले, टाईमपास केला, खाल्लं. कालच्या खाण्याचे कॉम्बिनेशन्स पण खूप डेंजर होते. जसं की काय आलेलं की कोणती तरी हे आलेली काल्या चण्याची उसळ आलेली आणि पिझ्झा, पावभाजी, मग त्याच्यानंतर अजून पण काहीतरी चिकन वडापाव. म्हणजे खूप डेंजर काहीतरी कॉम्बिनेशन आलेले काल. बापरे. आणि काय बोलतं आपलं ते पॉपकॉर्न आणि ते सगळं असं ना, गॉर्मे पॉपकॉर्न, ते असे मोठे मोठे पॅकेटं मागवलेले. काय माहिती कशासाठी. बापरे. जेवढे पण लोक गेलेत, गायब झालेत, ते लोक एक एक करून डायरेक्ट गायब झालेत. असं नाही की कोणी असं झुंडमध्ये गेले, एक एक करून गायब झालेत सगळे काल. बापरे, इन्सेन होते, इन्सेन. चला मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो हावाला, कारण की आता मला जेवायचं पण आहे परत. आणि थोडा औषध घेईल काहीतरी आणि मग झोपेल. आता नाही झोपणार, आता तर टाईम आहे झोपायला, बट स्टील बॉडी पण खूप दुखते आज. आणि उद्या बस परत मंडे. बापरे, मंडे, सेम डे, सेम रुटीन. आपलं तर काय नवीन नाही, बट स्टील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर तेव्हा मला फॉलो करा. आणि बस अजून काही नाही. माझे व्हिडिओज बघा, कमेंट करा आणि एन्जॉय करा. दॅट्स इट.